नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाला रियाद इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये केबिन क्रूची नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत आरोपीनं तब्बल 3,26,000 रुपयांची फसवणूक केली. मात्र पैसे दिल्यानंतर ना नोकरी मिळाली ना रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर 2025 मध्ये फिर्यादी तरुणाला एका व्यक्तीचा फोन आला. स्वतःचं नाव त्यानं जहागीर खान असल्याचं सांगत तरुणाची नोकरीबाबत चौकशी केली. फिर्यादीनं तो इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्यरत असल्याचं सांगितल्यानंतर आरोपीने त्याला रियाद इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये केबिन क्रू पदावर नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. तसंच ईमेलनं नोकरीची जाहिरात देखील पाठवली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी तरुणानं विविध तारखांना 3,26,000 रुपये आरोपीला दिले. तर पैसे दिल्यानंतर या तरुणाला ना नोकरी मिळाली ना पैसे. यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणानं वाठोडा पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वाठोडा पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. फिर्यादीने आरोपीला 3,26,000 रुपयेची मागणी केली होती. फिर्यादीने आरोपीवर विश्वास बसल्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने ती 3,26,000 रुपये ती त्याला देऊ केली. परंतु आरोपींनी फिर्यादीला कुठल्याच प्रकारचं नोकरी लावून दिली नाही. नोकरीचे आमिष लावून दिल्यावरून फिर्यादीची 3,26,000ची फसवणूक केली. त्याविरुद्ध पोलीस ठाणे वाठोडा येथे गुन्हा नोंद आहे.